तिळाचे लाडू बनवण्यासाठी सामग्री घेतले. 1 वाटी तीळ, किशमिश, काजू, बदाम, भाजलेले शेंगदाणे, चणे, तूप आणि 1 वाटी गूळ. तीळ भाजून घेऊ चांगलं. हे खरपूस भाजून घेतलं झालं. आता याला काढूया. पण थोडंसं तूप टाकून घेऊया कढईमध्ये. मग त्यामध्ये गूळ टाकून घेऊया. त्यामध्ये हे गूळ टाकून घेऊया. याला चांगलं हलवून घेऊया सगळं पाक होईपर्यंत. पाक झालं की उतरून घेऊया. आता गुळाचा पाक तयार झाला. त्यामध्ये आपण हे टाकूया. थोडंसं मी काजू कुटून घेतली, बदाम कुटली, शेंगदाणे कुटले, चणे कुटले आणि किशमिश टाकणार आहे. आता सगळं सामग्री टाकून आपण चांगलं हलवून घेऊया. त्याच्यावरून तीळ टाकूया. एवढंसं चांगलं भाजून घेतलेलं तीळ आहे. सगळं मिक्स करून घेते. चांगलं मिक्स झाल्यावर मग आपण लाडू बांधून घेऊया. याचं थंड झाल्यावर थोडं गरमच लाडू बांधून घ्या. थंड झाल्यावर लाडू बांधता येत नाही याचे. गरमामध्येच थोडं कोमट गरमामध्ये लाडू बांधून घ्यायचं. चांगलं एकजीव मिक्स करून घ्यायचं सगळं. आपण गॅस बंद करूया. थोडं घ्यायचं. हे असं घालायचं गार करायला. थोडं गार झालं ना, हाताला तूप लावून घ्यायचं. थोडंसं तूप लावून हे असं लाडू बनवूया. आता लाडू ओळून घेऊया. असं लाडू ओळून घेऊया. बघा, हे असं लाडू बनवून घ्यायचं. झालं. चला, आता तिळाचे लाडू बनवून तयार झाले. हॅपी संक्रांती. खाऊया. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.